करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। प्रस्तुत सेवेला आरंभ करण्यापूर्वी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानराज मौली यांना नमस्कार करण्यात आलेला आहे। आज जो सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा असून, महाराज या अभंगाच्या द्वारा भगवंताची भक्ती करणारे जे भक्त आहेत यांच्या जीवनामध्ये काही त्रास झाला, काही दुःख झालं तर त्याची व्यवस्था काय? भक्ताचं जीवन ही ज्यांच्यावर अवलंबून आहे, ज्यांच्यासाठी तो भक्ती करतो तो भक्तासाठी काय करतो हा विचार सांगणारा हा अभंग आहे। हा वाच चांगला। अभंगाचं चिंतन सांगण्याच्या पूर्वी आज अतिशय मोठा पर्व काळ आपल्या भागवत धर्मामध्ये, सनातन संस्कृतीमध्ये 5 पर्व काळ सांगितले। पर्व विशेष भागवत धर्मी 5 पर्व काळ कोणते कोणते? वामन जयंती रामनवमी, नरसिंह जयंती जन्माष्टमी, किती झाले? 4। उत्तमोत्तमी शिवरात्र, असे 5 प्रकारचे पर्व काळ आपल्या भागवत धर्मामध्ये सांगितले। त्यातला आज एक पर्व काळ आहे। भगवान नरसिंह भगवान आज प्रगट झाले, त्यांचा प्रगटोत्सव आज सगळ्या जगभरात चालू आहे। एक पर्व काळ। दुसरा पर्व काळ आज मातृदिन, जागतिक, बरोबर आहे? जागतिक मातृदिन। आताच आमचे मुद्दाम कीर्तनाकरता उपस्थित राहिलेत म्हणजे स्नेही बदने सर, त्यांनी सांगितलं की आज जागतिक मातृदिन आहे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे। किती झाले? 2। एक नरसिंह जयंती आहे, दुसरा जागतिक मातृदिन आहे। तिसरा पर्व काळ याच्यामध्ये आपला सप्ताह चालू आहे। हा, मला सांगा, सगळं गाव सुखी आहे ना आपल्याला दुखणार, काय करायचं? सगळ्या बरोबर आपणही सुखी असलं तर बरोबर आहे ना। म्हणून या तिसरा पर्व काळ आहे। काय चांगला आवाज? चांगला काय बंद केलं? चांगला आवाज चांगला। काय सांगू लागलो मी? तिसरा पर्व काळ कोणता? आपल्या गावामध्ये सप्ताह ऐका, असू द्या, काय असेल असू द्या। हा, ठीक, छान। खूप जीव लावून व्यवस्था केली बरं का सगळ्यांनी। या व्यवस्था करणाऱ्याला सुद्धा धन्यवाद, कारण आज प्रतिकूल परिस्थिती होती। थोडस पाऊस आला, वारा आलं, आता ते निसर्ग आहे। आता तुम्ही पाणी आजच का आलं असं जर मला विचारताल तर माझ्याजवळ त्याचं उत्तर आहे, तुम्ही सांगा म्हणलं तर सांगतो। मग काय उगा 2 घंट्या करता याचं भलता ताप देऊन जायचं ते बरं नाही। हे जे आत्ता पाणी आलं की नाही कीर्तनात, काय म्हणणं आहे या पावसाचं? या पावसाचं काही म्हणणं नाही, मारुती पुढे एक छोटासा मंडप बांधा असं म्हणणं आहे। तुम्हाला मंजूर आहे? काही अवघड नाही, एवढाले मोठे घरं बांधणाऱ्याला मंडप काय अवघड आहे? नाही, सफारी घेणाऱ्याला टोपी घेणं आहे ना। आता कधी बांधायचं, कसं बांधायचं हे तुमचं तुम्ही ठरवा, पण असं पावसाचं म्हणणं आहे। मी तुम्हाला पावसाचा निरोप सांगितला। एक नरसिंह जयंती आहे, दुसरा पर्व काळ जागतिक मातृदिन आहे, तिसरा पर्व काळ आपला याच्यामध्ये सप्ताह सुरू आहे। अजून एक चौथा पर्व काळ, ते सांगून मोकळं होतं, कशाला ठेवायचं? चौथा पर्व काळ असा आहे, सांगू का बापू? चौथा पर्व काळ असा आहे की एवढ्या सगळ्या याच्यात आज पाकिस्तानला थोडी अक्कल आली।
त्याला त्याचे डोकं जरा ठिकाण्यावर आले की अरे युद्धाच्या मार्गाने प्रश्न मिटत नाहीत, शुद्धीच्या मार्गाने प्रश्न मिळतात. आणि युद्धासाठी आक्रमक भूमिका आवश्यक आहे, शुद्धीसाठी भक्तीची गरज आहे. युद्ध करायचं असेल तर हिरण्यकश्यपुकडे जा, भक्ती करायची असेल तर प्रल्हादाकडे. ज्याचं त्यानं ठरवावं आपण प्रल्हादाचा पक्ष घ्यायचा की हिरण्यकश्यपूच्या कोणाच्या पक्षाचे आपण कार्यकर्ते व्हायचे ते ज्याचं त्यानं ठरवावं. आणि म्हणून असे चांगल्या चांगल्या पर्व काळामध्ये कीर्तन आहे. थोडस लेट झालं तासभर काही फरक पडत, पुष्कळ पोरं उशिरा शाळेत जातात आणि कलेक्टर होतात. सगळ्याच्या आधी गेलेले ढोरं वळतात. त्याच्यामुळे उशिरा शाळेत गेल्यामुळे काही नुकसान होते असं समजू नका. बघा ना एवढ्या उशिरा कीर्तन सुरू होऊन सुद्धा मी बघायला सगळ्याकडे बारकाईनं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. खाली बसलेले माणसं किती टवटवीत आहेत. मला तुमच्याकडे बघितल्यावर असं वाटायला की याला आता फ्रीज मधून काढले की काय, इतके टवटवीत सुंदर माणसं. त्याच्यामुळं प्रसन्न चित्ताना ऐका. आज या सगळ्या पर्व काळावर आपण हे चिंतन करीत आहोत. दुसरी एक गोष्ट महत्वाची, आपल्या गावामध्ये भगवान नरसिंहाचं मंदिर आहे. नरसिंहाची मंदिर जिथं कुठं आहे, फार कमी ठिकाणी आहेत पण जिथं कुठे आहेत पण फार ताकददार मंदिर आहेत ते. आपल्या भागामध्ये राहेरला नरसिंहाचं मंदिर आहे. आमच्या नांदेड जवळ कवठ्याला नरसिंहाचं मंदिर आहे. एक गोदावरीच्या काठात अजून एक मंदिर आहे शंखतीर्थला, फार सुंदर मंदिर आहे. पुरातत्व खात्यानं त्याचा विकास करण्याचं काम घेतलंय. अशी अनेक प्रकारचे नरसिंह मंदिर आहेत. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये पोखरीला फार नरसिंह मंदिर सुंदर आहे. असे अनेक प्रकारचे नरसिंह मंदिर आपल्याकडे आहेत. आणि आज पूर्ण जगभर हा नरसिंह जयंतीचा उत्सव होतो. सायंकाळी सूर्य अस्तमानाच्या वेळेला हा भगवान प्रगट झाला, हिरण्यकश्यपूचा वध केला आणि सगळ्यांना आनंद दिला आजचा हा दिवस. आणि त्या निमित्तानं आजची सप्ताहातली आपली कीर्तन सेवा अतिशय आनंदाची गोष्ट आहे. जास्त वेळ प्रस्तावनेत न घालता सरळ सरळ अभंग सांगतो. अभंगाचा काय विषय आहे थोडस लक्ष देऊन ऐका म्हणजे कळेल तुम्हाला. हे 4 चरणाचा अभंग आहे. प्रत्येक चरण काय सांगते बघा. पहिलं चरण असं सांगतंय, पडता जडभारी, तुमच्यावर काही जडभारी म्हणजे संकट, काही दुःख आलं संकट आलं तर अशा वेळेला काय करायचं. जसं घरामध्ये काही कोणी बिमार पडलं केलं तर म्हणून पैसे लावून ठेवतात बघ. पुरुषापेक्षा माता भगिनी जास्त पैसे लावून ठेवतात. हे नोटाबंदीत फार नोटा निघाल्या असं लावून ठेवतात. मग त्या पैशाचा आपण काय करतो उपयोग करतो. जसं सामाजिक याच्यात त्याला गंगाजळी म्हणतात, त्याचा उपयोग होतो. संकट काळाला ते उपयोगाला येतं. एसटी मध्ये आपण प्रवास करताना एक माग खिडकीवर लिहिलेलं असते बघा, संकट काळात जाण्याचा मार्ग. काही गाडी उलटली केली काय झालं तर तिथून जाता येते, असे मार्ग असतात. तसं भक्तांना आपलं जीवन जगताना त्याच्यावर संकट आलं तर त्याची जिम्मेदारी कोण घ्यायची. जय महाराज, संकट आलं की सगळे पळून जातो. हा जो तुमचा सगळा आनंद चाललाय तुम्हाला सगळे येऊन भेटतील. संकट आले की माणसं हळूहळू त्याला सोडून देतात. आम्हाला एक कविता होती, कठीण समय येता कोण कामासयेतो. ते छोटस कविताच असल्यासारखी होती. व्याकरणामध्ये त्याची पूर्ण ओळी वाचून दाखवतो तुम्हाला त्या कवितेच्या. कोणाची कविता मला काय आत्ता आठवत नाही. पक्ष्यांबद्दल लिहिले होतं ते. एकेकाळी सर्वही पक्षी जल क्रीडा कराया मिळाले, कधी तर खगभेने वेगळाले पळाले. पारधी आला आणि त्यानं जाळं घातलं आणि एक पक्षी जाळ्यात सापडलं. आता ते सगळे पक्ष्याचा असं म्हणणं होतं की आपला एक माणूस जाळ्यात सापडला, याला बाहेर काढलं पाहिजे. एकेकाळी सर्वही पक्षी
जल क्रीडा कराया मिळाले, पण यानं जाळ्यात सापडल्या बरोबर. तदी तर खगफेने वेगळाले पळाले. तो कवी लिहितो, सुजन गवसला, सज्जन पाकृत्याच्यात अडकून पडलं, सज्जनच अडकून पडतो. सुजन गवसला, होय हो, पिदाड्याला एसटी लवकर सापडते, भजण्याला सापडत नाही. ते माणूस त्याच्यात अडकून पडला. पक्षी तो सुजन गवसला, त्याच पासी न सेतो, कठीण समय येता कोण कामास येतो. पुढे प्रश्नार्थक चिन्ह आहे. त्याचं उत्तर काय? कठीण वेळ आल्यावर कोणाकडे तोंड करायचं, कोणाला बघायचं, कोणाला विचारायचं, असा प्रसंगी आपल्या जवळ काय आहे, असं पहिल्या चरणाचं म्हणणं आहे. पडता जडवारी, भक्तावर जर संकट आलं तर त्यानं काय उत्तर करावं. तुकाराम महाराजांनी त्याचं उत्तर दिले, दासी. त्यानं कोणाची आठवण करावी? हरीची आठवण करावी, त्याचं काम होऊन जाईल. मग हरी काय करतो, सरळ अर्थ सांगायला म्हणण्याचा. मग तो होऊन येरी सीन, मग हरी त्याला दुःख होत नाही. मग हरी कशा पद्धतीने त्याचं संकट करतो? हरी जवळ काय संकटाचं रक्षण, कारण रक्षण करण्याजवळ काही राहावं लागतं, है की नाही? युद्ध करायला गेल्यावर हातामध्ये काही पाहिजे की नाही? देव कशानं रक्षण करतो? आड घाली सुदर्शन. मग परमात्मा असं रक्षण करतो. ही जी आलेली जीवनातली संकट आहेत, ही जी विघ्न आहेत, ही कशानं दूर जातात? काय करावं लागेल? मग आमची जबाबदारी काय? तो कोबरा भक्ताची जबाबदारी, दोघांची जबाबदारी सांगितलं. देवानं काय करावं आणि भक्तानं काय करावं, प्रत्येकाच्या जबाबदारी असतात. बरं, सगळं भक्तानच करून चालला आणि सगळं ह्या पहा, प्रत्येक बाईला शास्त्रामध्ये सांगितले की नवऱ्याला काय समजा, देव समजा. तुमचं काय म्हणणं? प्रत्येक बाईला हेच सांगते शास्त्र की नवरा म्हणजे कोण आहे? देव आहे. माझा प्रश्न आहे दुसरा, बाईनं नवऱ्याला देव समजाव, नवऱ्यानं बायकोला काय समजाव? काय समजाव? नवऱ्यानं बायकोला काय समजाव? काय समजाले ते तर पुढे असं सगळीकडे सांगितलं जाते की पत्नीनं पतीला परमेश्वर समजावं. आणि त्याच्यावर अजून एक कुरघोडी केली, त्यानं कसाय वागो, कसाय वागो त्यानं. तो कोण आहे? कसं वाटते? त्यानं कसा वागो, मारो तोडो शिव्या देवो काही करो, त्याला काय समजायचं? देव समजायचं. कसं आहे विधान आहे? अर्धवट विधान आहे. पत्नीनं पतीला परमेश्वर समजावं, नारायण समजावं, तर त्याचं दुसरं उत्तर आहे पतीनं सुद्धा पत्नीला लक्ष्मी समजावं. जो पती आपल्या पत्नीला लक्ष्मी समजतो त्याच्याच बायकोला याला नारायण म्हणण्याचा अधिकार नाही. असं एकेरी चालत नाही, एकेरी चालत नाही. थोडस लोकांनी एकेरी करून थोडस काम बिघडून टाकलं, बेरवणं काम असं नाही. असं दोन्हीलाही तेवढाच अधिकार आहे. गुरुजी जरा ओशोची गोष्ट सांगू का? ते म्हणलं कडक माणूस. ओशो म्हणाला सीतेची परीक्षा करण्याकरता सीतेला अग्नी परीक्षा करावी लागली, रामाची परीक्षा करण्याकरता काय केलं? लोकमान्य टिळकाला एका इंग्रजानं प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला होता की टिळक महोदय, तुमच्या देशातल्या बाया, ऐका, तुमच्या देशातल्या बाया हाच नवरा 7 जन्म मिळावा म्हणून वटसावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करतात. मग हाच नवरा मिळावा म्हणून बाया वडाची पूजा करतात, तर चांगली बायको मिळावं म्हणून तुमच्या देशातले पोरं काय करतात? असा लोकमान्य टिळकाला प्रश्न विचारला होता. टिळकानं काय उत्तर दिलंय ऐका. चांगला पती मिळावा म्हणून बाया कशाची पूजा करतात? वडाची पूजा करतात. मग चांगली पत्नी मिळावी म्हणून पोरानं कशाची पूजा करावी? टिळकानं त्याचं उत्तर दिलं
आमच्या देशामध्ये चांगली पत्नी मिळावी म्हणून पुरुषाला कशाची पूजा करायची आवश्यकता नाही. त्याचं कारण असं आहे, आमच्या देशातली प्रत्येक स्त्री चांगलीच आहे. प्रत्येक स्त्रीचा हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. इंग्रज अधिकारी गप्पत बसतो. जसं भक्तानं देवाची भक्ती करावं, माझा मुद्दा हे चालला होता. मग देवानं काही करावं की नाही, का भक्ताला तापच द्यावं. आम्ही तापच सहन करावं आणि इतका ताप सहन करून त्याची काय करावं, भक्ती करावं असंच आहे का. तुकाराम महाराज म्हणले तसं नाही, त्याची जशी जबाबदारी आहे तशी तुझी जबाबदारी काय, तू एकच करायचं, नामाच्या चिंतने. मग त्याची जबाबदारी काय, 12 वाटा पळती विघ्ने. आणि असं करीत 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 या भक्तीची सुरुवात कुठून आहे, पडता जड भारी पासून भक्तीची सुरुवात आहे. भक्तीचा समारोप कुठे, तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण आणि मग तो होऊने दिसीन, आड घाली सुदर्शन विठाला चिंतन मोठं सुंदर आहे. महाराज म्हणाले, जगामध्ये पाहिल्यानंतर माणसाच्या दृष्टीला असं दिसतंय की भगवंताची भक्ती करणारे लोक दुःखी दिसतात. आपण पाहतो आणि भक्ती न करणारे लोक मजेमध्ये दिसतात. मग लोक शंका विचारतात, एवढं भजन करून फायदा काय. आम्ही इतकी भजन करतो, भक्ती करतो, काकड्याला आम्हीच, हरिपाठाला आम्हीच, इतकं सगळं परेशान होऊन आमच्या वाट्याला सतत काय आहे, दुःखच आहे. होय ना, तुम्ही भक्ताची यादी पहा की सगळे दुःखाचे पाडे वाचे असतात. पहाते पांडव, अखंड हरिनाम सप्ताह असते की तसे पांडव कमी वनवासी नाही, अखंड वनवासी. पण त्याने काय केलं, परित्या देवा त्यांना खूप त्रास झाला. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंताचं चिंतन मात्र त्यांनी सोडलं नाही. म्हणून कुठल्याही संकटात देवाचा धावा करा, तुमचं काम येतं. काही काही लोक विचारतात असं, अहो द्रौपदीवर संकट आलं, कृष्णानं काय केलं, वस्त्र झाला आणि वस्त्र होऊन द्रौपदीचं संकट निवारण केलं. जरा बुद्धिवान लोक जरा विचारतात शंका की महाराज, वस्त्र होऊन त्या द्रौपदीचं रक्षण करण्यापेक्षा त्या दुःशासनाचाच हात तोडला असता तर बरं. अशी शक्कल काढतात काहीतरी. त्या दुःशासनालाच मारला असता तर बरं होतं. त्यानं मग काही केलं तसं. हे पहा, याच्यातला थोडा बारकावा समजून घ्या. हे सडक बनवितात की नाही लोक, सडक कशा करता बनवितात, वाहन गतीनं चालावे म्हणून, बरोबर आहे ना. मग सडक बनविणारे जे माणसं असतात ते सडक बनविणारे वेगळे आणि गतिरोधक बनविणारे वेगळे असे असतात का. सडक अमक्यानं बनविली आणि गतिरोधक तमक्यानं बनविली असं असतं का, नाही. जो माणूस सडक बनवितो तोच माणूस गतिरोधक बनवतो. मग त्याला विचारलं, बा पळाई करता जर सडक केली असेल तर गतिरोधक कशा करता केलं, गतिरोधक कशा करता केलं, उगच घेऊ
बरेचदा ड्रायव्हरला राग येते गतिरोधकाचा, येते की नाही? जेवायला बसल्यावर काम सांगल्यावर राग येते की नाही माणसं? राग येते. आत्ता ताटावर बसलो आम्ही, तुम्ही काम सांगता, तसं पळणाऱ्या माणसाला रोखले की राग येते. मग तुम्हाला पळाय करता जर रोड करायचा होता तर गतिरोधक का केलं? का केलं? त्याचं उत्तर असं आहे, गतिरोधक करणं, सडक करणं जितकं गरजेचं आहे तितकंच गतिरोधक गरजेचं आहे. तसं जीवनामध्ये सुख जितकं गरजेचं आहे तितकंच दुःख गरजेचं आहे. ज्याच्या जीवनात दुःख नाही त्याच्या जिंदगीला काही अर्थच नाही. तुम्ही परमार्थाला लागलात आणि तुमच्या परमार्थामध्ये जर अडथळा आला नाही तर त्याचा सरळ अर्थ असा आहे की तुमचा परमार्थ योग्य मार्गाने चालला नाही. परमार्थात अडथळा आलाच पाहिजे. जितका रोड भारी तितके गतिरोधक सुद्धा भारी. गतिरोधक पाहिजे तर आवश्यक आहे. तसं परमार्थ करणाऱ्याच्या जीवनात सुद्धा गतिरोधकाची आवश्यकता आहे. अहो, ज्यानं गाडीला एक्सिलेटर तयार केले त्यानंच गाडीला ब्रेक सुद्धा तयार केले. ब्रेकची गरज आहे, नुसतं एक्सिलेटर वाढवून चालत नाही. तसं जीवनामध्ये दुःखाची गरज आहे की नाही? बिलकुल आहे महाराज, अत्यंत दुःखाची गरज आहे. दुःखामुळे तर तुम्हाला सुखाची जाणीव होते. जीवनात जर दुःखच नसत म्हणून तो महाराज म्हणाले दोन्ही अवस्थेमध्ये परमात्मा गरजेचं. विठ्ठल सुखा विठ्ठल, दुःखात भजन करणं सोपं आहे, सुखात भजन करणं अवघड आहे. गरिबीत भजन करणं सोपं आहे, पैसे आल्यावर भजन करणं अवघड आहे. ज्या माणसाकडे कशाचीच उणीव नाही आणि तो जर भजन करीत असेल तर तो खरा भक्त आहे. खरा भक्त. कमी काहीच नाही, सगळं देवानं दिले तरी बघ, सगळं देवानं दिल्यावर माणूस भजन करते करीत नाही. दुःखात तर सगळेच भजन करतात. म्हणून सुखात आणि दुःखात दोन्ही ते नामस्मरण राहायला पाहिजे. हे कार्यक्रम अवघड आहे पण तुकोबार आहे, या गोष्टीची हमी घेतात की दुःखातून सोडवायचं काम भगवंताचं आणि नक्की सोडील. आज नरसिंह जयंतीवर मुद्दाम सांगतो, 5 दैवत असे आहेत त्याला स्मृतिगामी दैवत. स्मृतिगामी दैवत म्हणजे आठवण केल्याबरोबर हजर आहे की नाही. काही काही माणसं आता ते म्हणतात आठवण केल्याबरोबर येतात. आता ते काय ते तुमचं तुम्हाला ठेवा. आता बरेच लोक म्हणतात गुचकीच लागली, बरेच लोकांना लागत, आपल्याला अजून काही लागली गुचकीच लागली म्हणतात, काय कित लागलं म्हणतात. आता गुचकी लागणं तुम्ही डॉक्टरला विचारला तर तो बॉडीचा प्रश्न आहे. ते गुचकी लागणं त्या आठवण करणं याचा काही संबंध नाही, पण आपण त्याचा संबंध नव्हतो. असं झालं तसं झालं, पण असा काही प्रकार
आमच्या शास्त्रामध्ये सांगितलं नाही, पण सुखदुःखामध्ये भगवंताचं चिंतन राहणं अतिशय गरजेचं आहे. परिस्थिती कोणती असो त्याला विसरलं नाही पाहिजे. पण असं होतं आणि त्या परिस्थितीमध्ये दुःखात जरी आठवण केली परमात्मा त्याची जबाबदारी. मी एक कहाणी ऐकली, फार सुंदर कहाणी, ऐका. कोणी असो परमात्म्याला हाक मारली ना त्याचं काम झालं तुम्ही समजा. आणि संकटाचं एक गणित असं आहे म्हणा, संकट आले की चारी बाजूने येतात. असं सांगितलंय. दुष्काळ पडला भूक फार लागते. वर्धते जठरवन्नी, दुष्काळ पडला की काय लागते? भूक भलती लागते. ज्या बोटाला ठेस लागली, पुन्हा कोण्या बोटाला लागते? त्याच बोटाला ठेस लागते. म्हणतात लोक ते ठेस लागलेलं बोट काय राहते म्हणे? आंधळ राहते. आणि याला काय डोळे आले? म्हणतात लोक की हे बोट आंधळ असते. त्या ठेस लागलेल्याच बोटाला पुन्हा ठेस लागते. दारिद्र्यामध्ये माणसाला फार भूक लागते. मला आपल्यावर संकट आलं की आपले सगळे शत्रू एक होतात. बिलकुल सगळे लोक एक होतात आणि एक होऊन आपल्या संकटामध्ये भर टाकतात. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? महाराज म्हणाले, अशाही परिस्थितीमध्ये तू भगवंताचा धावा कर, तुझं काम होऊन जाते. एक कहाणी अशी सांगितल्या जाते. जंगलामधून एक हरण पळू लागलं म्हणायचं. आणि हरण पळता पळता, उन्हाळ्याचा दिवस होता, गंमत अशी झाली की त्याच्या पाठीमाग गंगा वाहत होती. पाठीमागे जाता येणार. त्यानं एका बाजूला बघितलं, एका बाजूला पारध्यानं जाळं पसरलं होतं. पाठीमाग काय? गंगा आहे. एका बाजूला पारध्यानं जाळं पसरलंय. इकडच्या बाजूला बघितलं तर वाघ उभा होता आणि वाघानं डरकाळी पडली. इकडे जाता येणार. आणि समोर बघावं तर जंगलाला आग लागली होती. आणि दोन्हीच्या मधून कोण चाललंय? हरण चाललंय. पाठीमागे गंगा आहे. एका बाजूला जाळं पसरलंय, एका बाजूला वाघ उभा आहे आणि समोर आग लागली. आता कसं करा? आता जाऊ कुठं? आणि त्यानं जाळं पसरलं, त्यानं बाण लावून असा बसलाय. हरणाला आता मारायचं. आणि तेवढ्या आता चौकुनी निघणच आहेत किंवा त्या तेवढ्या परिस्थितीमध्ये त्याची काय पूर्व पुण्य होती कोणाला ठाऊक. त्या हरणाला अशी बुद्धी सुचली म्हणे की हे लोक भजन करतात, सत्य करतात, आपल्याला तर काही सत्ता भजन काही कळत नाही. पण लोक म्हणतात, कीर्तनकार लोक सांगतात की संकटामध्ये सोडविणारा कोणीतरी देव म्हणून आहे म्हणे, आपल्याला सोडून काय. असं त्या हरणाला सद्बुद्धी झाली आणि त्या हरणानं त्या संकटामध्ये देवाचा दावा केला आणि सांगितलं की या जगात कोणी देव म्हणून असेल तर त्यानं मला या संकटातून सोडवावं. असं अंतःकरणापासून त्या हरणानं दावा केल्या बरोबर भगवंतानं जादू केली महाराज. एका सेकंदातच मामला निवडून गेला. काय मामला वेळा? ऊन पडलं होतं, दुपारची वेळ, वनवा लागलेला, आग लागलेली. एका सेकंदातच आभाळ आलं आणि आता जसा पाऊस सुरू झाला बघा की या पावसानं काय केलं? काहीच केलं नाही. आपल्याला खालचं वरी आलं. पाऊस काय मोठा होता का? उगा बारीक होता. उगा त्यानं गंमत करून बघितली आपली कसे करतात बघा. बारीक बारीक थेंब होते. आता आपण विचार केला की बाबा पुन्हा आलं तर यापेक्षा वरीच केलेलं बरं. आणि खालचं वरी करण्यात 1 घंटा गेला. असं होत. आता काय करावं? या हरणानं सांगितलं कुणी या जगाचा मालक असेल तर त्यानं माझं रक्षण करावं. एकाच सेकंदात आभाळ आलं महाराज. आणि आभाळ आलं काळ कुणी वीज चमकली. आणि ते वीज चमकल्या बरोबर त्यानं जे बाण लावला होता कोण? त्या पारध्यानं. ते हातातून सुटलं, ते म्हणजे निशाण चुकलं त्याचं. वीज चमकल्यावर
त्यानं जे हरणाचं निशाण धरलं होतं ते बाण वाकडा झाला ना वाघाला लागला. तुम्ही खालचे लोक ऐकायला की वाघाला कवा बाण लागेल काही सांगता येईल. फार गंमतच करायची नाही. चुकला बाण त्याचा आणि कोणाला लागला? वाघाला लागला. वीज कडानी पाणी सुरू झालं. पाणी सुरू झाल्याबरोबर वरचा समोर लागलेला हात आग शांत झाली. वाघ मरून गेला. यानं सोडलेला बाण विफलला आणि हरण सरळ निघून गेलं. आणि कथा अशी सांगते ते हरण ओरडतच गेलं म्हणे की अरे मी पशुच्या जन्माला येऊन सुद्धा त्याची आठवण केली तर मला सोडविलं. तुम्ही माणसा माझ्याकडे बघून तरी भजन करा. आमच्याकडे बघून तरी भजन करा. आम्हाला देवानं 4 पाय दिले, बुद्धी दिली नाही. आम्ही पशु मनुष्य रूपेण मृग आश्चर्यंती. सगळ्या पशुला मृगच म्हणतात. आम्ही पशु चतुष्पाद आहोत. आम्ही देवाची आठवण केली तर परमात्मा आमचं संकट निवारण करतो. आणि तुम्ही तर माणसं आहे, तुम्हाला पोत्या पुराण कळतात, तुम्ही चांगले बुद्धिवान आहात, पण तुम्ही का देवाचं भजन करताय? म्हणून ते हरण सगळ्याला सांगते की बाबा तुमच्यावर जर संकट आलं तर तुम्ही काय करताल? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात दासी आठवावा हरी. त्याचं स्मरण करावं आणि त्याचं स्मरण केलं की काम मिटून जाते. काय आठवावं त्याचं? हरी असा शब्द. या अभंगामध्ये शब्द दुसरं नाव घेतलं नाही, हरी. आणि हरी घेण्याचं कारण आहे बरं का. प्रत्येक अभंगात जे देवाचं नाव घेतले त्या त्या कारणाने घेतले. शास्त्रामध्ये हरीचे अर्थ खूप सांगितले. हरी हरी कशा करता म्हणायचं? नरसिंहाचं सुद्धा एक नाव काय आहे? नर हरी म्हणतात त्याला. हरी नाव घेण्याचं कारण वेगळं आहे. तुम्हाला मी सांगितलं की त्या 5 देवता स्मृतिगामी आठवण केल्याबरोबर येतात. कोणत्या कोणत्या? दत्तात्रय स्मृतिगामी देवता. दत्तात्रयाचं नाव घेतलं की हजर. गणपती स्मृतिगामी देवता. म्हणून तर चिंतामणी देवानं गणपतीला बोलविलं होतं अशी तुकोबाराच्या गाथ्यात वर्णन आहे. कोणत्या कोणत्या? दत्तात्रय 1, गणपती 2, जगदंबा ही स्मृतिगामी देवता झाले 3, मारुतीराय ही स्मृतिगामी देवता आहे 4, आणि नरसिंह ही स्मृतिगामी देवता. या 5 देवाची आठवण केल्याबरोबर हजर होतो. नुसती आठवण करायची बिलकुल.
हाके सरीसी उडी हाक मारले की बिलकुल तयार आहे. ठीक महाराज, आमच्या जीवनामध्ये किती प्रकारचे संकट आहेत. आम्ही कोण्या कोण्या संकटाला देवाला हे करावं. पण गंमत अशी आहे, हे संकट तुमच्या परमार्थाच्या वाटचालीचे पेपर आहे. ऐका, ही संकट जर तुम्हाला नाही आली तर नक्की समजा तुमचा परमार्थ चुकीच्या दिशेला चालतो. ही संकट आलीच पाहिजे. संकट किती संकट आहेत, खूप संकट आहेत. या सगळ्या संकटाचं वर्णन 5 संकटामध्ये शास्त्राने केले. तुम्ही परमार्थाला लागला हे 5 संकट तुम्हाला आडवे येणार म्हणजे येणार. 5 संकट सांगितले. ते 5 संकटाचं वर्णन असं आहे. पहिल्या संकटाचं नाव आहे पारिवारिक संकट, कौटुंबिक संकट. एक. दुसऱ्या संकटाचं नाव आहे सामाजिक संकट. किती झाले? 2. तिसऱ्या संकटाचं नाव आहे अर्थ संकट. चौथ्या संकटाचं नाव आहे धर्म संकट. आणि 5व्या संकटाचं नाव आहे प्राण संकट. तुम्ही भक्तीला लागलात की 5 संकट येणार म्हणजे हे ना. अहो, शाळा शिकल्यावर पेपर राहते की नाही, चाचणी राहते. काही लोक म्हणतात शाळा शिकवा पण ती परीक्षेची किरकिर नको. परीक्षेची किरकिर राहते. चांगल्या विद्यार्थ्याला परीक्षा म्हणजे आनंद गोष्ट आहे की नाही. मी तर कीर्तनाला आलेल्या लोकांना सुद्धा सांगतो की कीर्तन डोळे लावून ऐकू नका. कीर्तन संपल्यावर एक तरी माणूस कीर्तन करायला येऊन म्हणला पाहिजे महाराज तुमच्या या बोलण्यावर मला प्रश्न आहे, शंका आहे. आणि ज्या दिवशी असं सुरू होईल त्या दिवशी खरं कीर्तन व्हायला सुरू होईल. हे तुम्ही लोक आम्हाला काहीच विचारणार म्हणून चालले. ते काय विचारू नये कीर्तन करावं. बोला, चुकतं का माझं? कोणीतरी येऊन विचारलं पाहिजे की महाराज तुम्ही असं सांगितलं, आम्हाला शंका आहे. पण आता तुम्ही एवढे सज्जन माणसं की तुम्हाला कोणाला शंका येईल? पोटभर जेवल्यावर कशाला शंका येईल? काही डोक्याला ताणच नाही. शंका आली पाहिजे. ज्या विद्यार्थ्याला प्रश्न पडत नाही, गुरुजी उत्तर देणं सोपं आहे, प्रश्न निर्माण करणं अवघड आहे. ज्या माणसाला योग्य प्रश्न विचारता येतो त्या माणसाची वाटचाल योग्य. आम्हाला प्रश्नच पडत नाहीत ना. प्रश्न का पडत नाही? तुम्ही वाटचाल करीत नाही हे त्याचं उत्तर. वाटचाल केली हे बघा, भातात खडे कोणाला लागतात? दात असणाऱ्याला. ज्याचे 32च्या 32 दात पडले त्याला खडे लागतात का? त्याला खडे नाही, वाळू टाकून द्या कसं. ते वाळू टाकलं तरी घाबरणार चालतं. वाळू जन्म म्हणून काही नसतं. वाळू खातो, दगड खातो. काय जसं खडे कळण्याकरता दाताची गरज आहे तसं परमार्थ नीट चाललाय की नाही हे कळण्याकरता संकटाची गरज आहे. बिलकुल हे आवश्यक आहे. तुम्हाला सगळ्या संकटाचा सार काढून 5 सांगितले. एक 5 मिनिटांमध्ये सांगतो. पहिलं संकट आहे पारिवारिक संकट. तुम्ही परमार्थाला लागलात हे पहिल्यांदा तुम्हाला कोण अडवईल? बाहेरचे माणसं नाही, घरातले माणसं. आमच्या कोणी नव्हते यायचे, हे चिप्पिसे निवडले. घरातलेच लोक तुम्हाला विरोध करतील की हे काय, यानं भजन करायला सुरुवात केली. घरातल्या लोकांचा विरोध नक्की होतो. अनेकांना झाला. तुकोबारा भजनाला लागले, घरातूनच विरोध झाला. तुकोबाराच्या पत्नीने सांगितलं की महाराज हे काय सुरू केलंय तुम्ही? कुठे ते कुठे ते टाळ. तुकोबाराची जिजाबाई म्हणत होत्या तुम्ही काही घरात का पण बर चुकलं का त्या बाईचं? तुकाराम महाराज भजन करीत होते हे दुःख नव्हतं. तुकाराम महाराज जेवायला वेळेवर येत होते. बरं बायकोला राग येणं स्वाभाविक आहे. तर बाहेरून कीर्तनला गेलं तर काही आगीत आहे ना. आता आमच्यावर कोणी रुसणार? आम्ही काही तुकाराम महाराज कीर्तन करतो. तुकाराम महाराज काही दिलं तर घेत नव्हते. फक्त जाताळी आम्हाला म्हणले बा तुम्ही मजा असं येड्यावाने वागू. नाही तर मजा दिवाळा निघाल. काही कोणाचं देणं नाही घेणं नाही, काहीच नाही. आम्हाला जायचे, छान कीर्तन करायचे, निघून यायचे.
आल्यावर जिजाबाईने विचारलं काय आणलं, नारळ सुद्धा घेत नव्हते तुकाराम. खरंच हो, घेतच नव्हते. आणि तुकाराम महाराज नारळ घेत नव्हते की लोक त्याला देत नव्हते, हे लोकल भलती हुशार. हे आधीच सांगायचे महाराज काही घेईना, तू देऊन बघ की एकदा, तू एकदा तर देऊन बघ महाराज घेतात की नाही बघ. हे लोकच मला जेव्हा महाराज काय घेतात त्यावेळेस तुकोबारायला कोणी द्यायचा काय प्रश्न नाही. आणि घरातूनच विरोध सुरू झाला. याला पारिवारिक सगळं घरातूनच. महाराज रात्रंदिवस तुम्ही फिरता, कुटुंबाचं कसं वा तुकाराम महाराजांनी आपलं वर्णन केले. आणि शेवटी या तुकोबारायच्या वागण्याचा नंतर तर इतका विचित्र परिणाम झाला कुटुंबावर. महाराज एक बायको तुकाराम महाराजाची अन्न करून स्त्री एक अन्न पारिवारिक संकट ते मला. तुकोबारायचा एक मुलगा सुद्धा मिळाला. देव करो असे संकट कोणावर येऊ रे मा. पण तुकोबाराय काही डग म्हणले नाही, तुझी इच्छा. हे असं सांगतात तुकोबारायची पत्नी मेल्यावर देव भेटायला आले म्हणे तुकाराम महाराजाला. असे तुळशीच्या वट्ट्यावर बसले होते. पांडुरंग तिकडून आले, असे बसले. आपणच डोळ्याला ते पितांबर लावून रडू आले. कोण रडू आलं? देव रडू आला. आणि तुकाराम महाराजाला म्हणाले महाराज वाईट झालं. तुकाराम महाराज काय वाईट झालं? नाही तुमची बायको दुष्काळामध्ये मरून गेली. देव म्हणले मग मशी मेली, तुला 16,108 आहेत की तुला रडाय काय रोगाने? माझ्या पुढे येणार मेली, माझी मेली ना, तुझी व्यवस्थित आहेत ना. नाही माझं सगळं चांगलं आहे हो, पण तुमच्यासारख्या साधू पुरुषाचं असं नको व्हायला होतं. तुकाराम महाराजांनी नाटक करू नको. महाराज वाईट झालं हो, तुमची बायको मेली. तुकोबारायचं देवाला दिलेलं उत्तर आहे का? बाईल मेली बरे झाले, देवी माया सोडविली. हे फक्त तुकाराम महाराजच म्हणू शकतात. हे इतका अवघड कार्यक्रम. चांगलं झालंय म्हणजे चांगलं झालंय. आता काही करू नको देवा, बस विठो तुझे माझे राम. मी सक्षम आहे म्हणाले. हे पारिवारिक संकट. दुसरं संकट शास्त्राने सांगितले सामाजिक संकट. तुमचा परमार्थ चांगला होऊ लागला की तुम्हाला समाज आडवा येतो, समाजाला तोड द्यावं लागतंय. तुकाराम महाराज सांगतात काय सांगा. गावच्या लोकांनी मीटिंग घेतली आणि मीटिंग घेऊन सांगितलं या काही करा, या तुकाराम महाराजाला गावाच्या बाहेर होता. महाराज म्हणाले आता काय करावं? कोपला पाठी
याला म्हणतात सामाजिक संकट. आणि तिसरं संकट आहे अर्थ संकट. माणूस नामस भजन करू लागला, परमार्थाला लागला की महाराज अर्थ संकटात सापडतो. तुकाराम महाराज अर्थ संकटात सापडले. घरचं तर सगळं संपून गेलं, घरी काही उरलं. परमात्मा अर्थ संकट सुद्धा निवारण करतो. अनेक भक्तावर अर्थ संकट आलं होतं. आपली राजधानी त्यावेळेस बिदरला होती, बिदरचा बादशाह. आणि त्या काळामध्ये दामाजी पंत म्हणून एक होते. आणि ते दामाजी पंत त्या धान्याच्या कोठाराचे मालक होते. त्यांच्या हातामध्ये सगळं होतं. आणि लोक दुष्काळानं अन्न करून मरालेत म्हणून त्यांनी सगळं धान्य लोकायला देऊन टाकून. आता लोकाला धान्य केल्यावर खाणारे माणसं तरी काय गुन्हानं खातात. त्यांनी त्या बादशाहाला शिकायत केली की या दामाजी पंताने तुमचं सगळं कोठार लुटून टाकले. आणि ही बिमारी त्यावेळेस सुद्धा होती. त्यानं मध्ये एक सांगितलं, सगळ्या हिंदूला दिलं, मुसलमानाला काही दिलंच नाही असं म्हणून पत्र पाठवलं. मला मुजुम करीत होता कानडा ब्राह्मण, फिर्याद आली म्हणून पाठविली. आणि मग त्या बादशाहानं हुकूम सोडला की जा दामाजी पंताला हातकड्या घालून घेऊन. त्याला अर्थ समजतो. आणि दामाजी पंताला न्यायला त्यांनी ते आपले सेवक पाठविले, हातकड्या घेऊन आले. लोकांना कळालं की आता हे कोठार लुटविले, हे काहीतरी होते. आणि आता दामाजी पंताला धरून नेणार. इतक्यामध्ये देवानं एक गंमत केली. देवाला वाटलं आपल्या भक्ताला जर हातकड्या घालून नेलं तर उद्या आपलं भजन कोण करील, चालू झालेले सप्ते बंद पडून जातील, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. म्हणून परमात्म्यानं पूर्वीच्या काळामध्ये ते वेठ बिगारी लोक होते, त्या वेठ बिगाऱ्याचं रूप धरलं मला. आणि हातामध्ये एक काठी घेतली, जाड काचेच्या पायामध्ये चपला, डोक्याला मुंडासं बांधलं, कमरेला एक दुटकसं धोतर आणि असं बटवा खवला. आणि ते बटवा खाऊन बादशाच्या दरबारात गेली. देवाला असा कपाळाला सुंदर गंध लावला होता. आणि असं गेले, बादशाह बसला होता. आणि सगळे शिपाई होते तिथं रस्त्याला, कोणी जाडविल नाही घेऊ. लोक बोलले कोण गेलं हो, कोण गेलं. एक लक्षात ठेवा, हा हिरा हिरा चिंदीमध्ये ठेवला तरी त्याचं तेज लपते. गारगोटी रेशमाच्या कपड्यात जरी ठेवली, ब्युटी पार्लर मध्ये गेल्यानं कुठे माणूस सुंदर होते. माणूस ते माणूस. तस भगवंताचं तेज त्या रूपामध्ये सुद्धा लपलं नाही. म्हणून देवाची कांती अशी चमकू लागली आणि सरळ निघून बादशाच्या जवळ गेले. कोणीच रोखलं नाही. राजाच्या जवळ जाऊन उभं राहिले. बादशाह असा बसला होता सिंहासनावर. जोहार माया बाप जोहार. राजानं म्हणतो कोण तू, कोण तू. म्हणले मी दामाजी पंताचा नौकर आहे. जोहार असा डंगाने केला. मला परिचय दिला. जोहार माय बाप जोहार, मी संता घरचा. जोहार केला महाराज देवानं. आणि मी संताच्या घरचा आहे म्हणाले. नौकर कस काय आलास. तुमचं जे धान्य हे केले ना, तुम्हाला चुकीची माहिती मिळाली. ते लुटविलं नाही, कोणाला काही दान केलं नाही, काही नाही, ते विक्री केले. बरं, आणि त्याचे पैसे घेऊन आलो म्हणून. पुढायत पैसे, राजा असतो पुढायत पैसे. आणि देवानं बटवा काढला. बटवा कळते का तुम्हाला, पुढच्या वेळेस घेऊन येते. पहिले ते म्हाताऱ्या बाया बटवा ठेवत होते बघ. आता ते पर्स निघाल्यापासून बटवा बंद झाला.
आता त्या पर्स मध्ये बरंच काही काही नाव लहान लहान लेकर सुद्धा बसतात छोटे असले. पहिल्याच्या बायका त्या बटवा ठेवत होत्या, असा कमरेचा बटवा काढला आणि बादशाच्या समोर असा बटवा खोलला. तुम्हाला काय सांगाव, डोक्या इतका पैशाचा ढीक पडला. आणि सांगितलं भगवंतानं, जहापणा मोजून घ्या. राजाने विचार केला, मोजून घ्या तर उरलेले वापस घेऊन जा. कारण पैसे इतके पडले होते की त्या धान्यापेक्षा कितीतरी त्याची किंमत होती. मोजून घ्या तर उरलेले वापस येते. पण राजाने थोडीशी होती, आता राजाच तो हुशारी केली. नाही नाही ठीक आहे बोले, मेरा दामाजी पंत बहुत अच्छा आदमी है, ठीक आहे. आले का पैसे? हो, पावती द्या. आणि बादशाहनं रशीद लिहून दिली, जेवढे जेवढे धान्य विकलं त्याचे सगळे पैसे मला मिळालेले असे. आणि बादशाहची खाली सही. परत एकदा हसला त्याच्याकडे बघून, जोहार माया बाप जोहार. राजा म्हणला, अरे काय नाव तुझं, काय नाव तुझं? देवानं विचारलं, याला काय नाव सांग. आपल्याला नावाला काय कमी आहे? ओम विश्वम विष्णू षटकारो भूत भव्य भवत प्रभू. विष्णू सहस्रनामात 1000 नाव आपले, याला कोणतं नाव सांगाव? देवानं विचार करून एक नाव सांगितलं. बता क्या नाव माहिती का? देवानं सांगितलं, मला विठू म्हणतात. विठू, हा विठू म्हणतात. हो, तो बादशाह म्हणतो, विठो तेरी सूरत की छबन्या, विठो तेरी सूरत की गुलाम बनकर आई खुदा की सवारी. काय तुझा चेहरा रे म्हणाले, हे माझ्या इथं राहतस का नोकर? ते सोडून देते दामाजी पंताची नोकरी, माझ्या इथं राहतोस काय? तुला काय पगार देते तुझा मालक? देव लय गमतीचा हो. देव म्हणला, माझा मालक देते ते तुमच्यानं देणं होत नाही. तुझा मालक किती पगार देते सांग की. ऐका, देवानं सांगितलं 1 लक्ष. किती? 1 लक्ष. ते बादशाह म्हणला, मी 2 लक्ष देतो. येणारा आयोग सुद्धा देतो. मी 2 लक्ष देतो, राहतोच माझ्या इथं नोकर. देवानं सांगितलं, जहापणा लक्षात ठेवा म्हणाले, ज्याचं एकच लक्ष आहे मी त्याचाच नोकर आहे. ज्याचं 1 लक्ष संसारात आणि 1 परमार्थात, अशाची नोकरी मी करीत नसतो. तुझ्या इथं मी नोकर राहत नाही. आता काय करावं? पण राजाला वेळच लागलं. देवाच्या ज्या चेहऱ्यावर चमक होती ती चमक बघितली आणि त्याला वेळ लागल्यासारखं झालं. येऊ का? मिळाले ना पैसे? येऊ का? तो राजा पांडुरंगाला काय म्हणतो त्याचं कवीने एका वर्णन केलंय. तो राजा म्हणाला, काय म्हणाव तुला? काय म्हणाव तुला? अरे काय तुझं रूप सुंदर. तुमने मुझको तीर मारा. हे कोण म्हणतंय? चंद महाराज नाही, राजा म्हणाले.
तुमने मुझको तीर मारा दिल निशाना कर दिया, विठू अपना चल बसा मुझे दीवाना कर दिया. काय पागल केलं श्री म्हणजे काय तुझं रूप आहे म्हणले. भगवान म्हणले माझं रूप एवढं सुंदर आहे म्हणून गोपाळपूरला बारी हे काही लोक येडे नाहीत. 2-2 दिवस बारीला राहून दर्शन घ्यायला पागल करू. माझं रूप सुंदर आहे म्हणून तर सगळी दुनिया वेडी झाली म्हणाली मला बघ. काय सुंदर आहे तुझं. तो म्हणतात तुला हो असं हो. आणि कोण तू संताच्या घरचा हो. महार म्हणतात तुला हो. काय गंमत. ठीक आहे काही हरकत नाही. पैसे पोचले जा. आणि रुक्मिणी मातेला कळालं की आपले मालक तिथे गेले. रुक्मिणीनं ते रूप बघितलं. हे कधीच बघितलं नव्हतं असं बघितलं. आणि रुक्मिणी आईसाहेब म्हणाले देवा हे रूप का घेतलं तुम्ही. रुक्मिणीनं प्रश्न विचारलाय तुम्ही महार का झालात. त्याचं कारण देवानं सांगितले ऐका. देव म्हणाले रुक्मिणी मी अगोदर महार नव्हतो. तुझं माझं ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी पासून मी महार झालो. महार शब्दाचा अर्थ नीट ऐका कान उघडून. लोकांना नको ते सांगून समाजामध्ये तेढ निर्माण केली. भगवान सांगतात रुक्मिणी तुझं माझं लग्न झाल्यामुळे मला महार म्हणतात. रुक्मिणी म्हणाले म्हणजे जेव्हा म्या तुझं वरिले तेव्हाची झालो महार. मी ज्या दिवशी तुला वरून घेतलं त्या दिवशी मी महार झालो. रुक्मिणी म्हणाले मला याचा अर्थ कळला नाही. हे पहा मा मा शब्दाचा अर्थ लक्ष्मी. मा मा म्हणजे लक्ष्मी. आणि माचं जो हरण करतो तो महार. लक्ष्मीचं हरण करणारा तो महार. आणि म्हणून मी त्याचं रूप घेऊन गेलो. लक्ष्मीनं दुसरा प्रश्न विचारला रुक्मिणीनं पण तुम्ही हे झालात तर झालात. मग तिथं जाऊन काही नमस्कार म्हणावं दुसरं काही म्हणा हॅलो म्हणावं. हे काय म्हणलात तुम्ही जोहार जोहार काय म्हणलं. देव म्हणाले रुक्मिणी मी जोहार काय म्हणलं ते सांगतो तुला ऐक. जोहार शब्दाचा ऐका जरा. जोहार शब्दाचा ऐक अर्थ. जोहार म्हणजे काय. जोहार शब्द कसा तयार होतो बघा. जोहार रमण मुनींचा शब्द कळा ना. जोहार रमण मुनींचा याच्यामध्ये र इकडे जोडलं की काय होते जोहार. जोहार रमण मुनींचा रुक्मिणीच्याच कंठीचा जो हार. जो रुक्मिणीच्या कंठातला कोण आहे हार. हे जो इकडे लावा जो हार होते इकडलं तुम्ही बसल्या बसल्या लावून घ्या. जोहार रमण मुनींचा रुक्मिणीच्याच कंठीचा जो हार. जोहार रत कैवारी आणि यवना करीतो महार जोहार. म्हणाले म्हणून मी त्याला जोहार केला आणि सगळे पैसे भरून टाकले. मी एवढी लांबच गोष्ट कशासाठी सांगितली. भक्तावर अर्थ संकट आलं की परमात्मा मदत करतो. किती झाले. 3 झाले. 11:30 वाजले 3 झाले. आता किती राहिले 2 राहिले. 2 वाजले तो 2 होता. पारिवारिक संकट येतं. दुसऱ्यांदा सामाजिक संकट येतं. तिसऱ्यांदा आर्थिक संकट येतं. आणि चौथ्यांदा धर्म संकट येतं. एकापेक्षा एक संकट जबरदस्त आहे. धर्म संकट असं येतं काय करावं काही करा. निर्णयच घेत आहे. निर्णय घेत. मला एकानं प्रश्न विचारला युद्ध झाल्यानंतर ऐका युद्धामध्ये जे माणसं मरतात त्याचं पाप कोणाला लागते. युद्ध होतं की नाही. युद्धामध्ये माणसं मरतात त्याचं पाप कोणाला लागते. महाभारताच्या युद्धामध्ये पुष्कळ लोक मेले की
याचं पाप कोणाला लागलं? कोणाला पाप लागतं? याचं गणित असं आहे, युद्ध ज्यानं सुरू केले त्याला पाप लागते, आणि युद्धात ज्यानं शिष्टाई केली त्याचं पाप नष्ट होत. म्हणून श्रीकृष्ण परमात्मा पांडवाकडून शिष्टाई करायला लागली. शिष्टाई विफल झाली. अर्जुनानं विचारलं, दुर्योधन ऐकत नाही, कशाला तुम्ही उगाच मध्ये हे करता? दुर्योधन ऐक नाही मला माहित आहे, पण उद्या हे सैन्य मेलेल्याचं सगळं पाप दुर्योधनाच्या ह्याच्यात बसव. म्हणून कौरव कुळ संपलं महाराज, संपलं. हा, पण पांडव तरी आहेत का? एखादा म्हणेल कौरव जसे गेले तसे पांडवही गेले. पांडव शरीरानं गेले, कीर्तीनं जिवंत आहेत. आमचा वारकरी संप्रदाय रोज म्हणतो, द्वारकेचा राणा पांडव अजूनही आहे. रोज आम्ही हरिपाठात म्हणतो. पांडव राहिले आणि पांडवाला त्याचं पाप लागलं नाही का? पांडवांना शिष्टाई केली होती आणि स्वतःहून युद्ध केलं नव्हतं. म्हणून लक्षात ठेवा, आपणही परवा युद्ध केलं, भारताने युद्ध केलंच किंवा. मला एकाने विचारलं, महाराज याचं पाप कोणाला? म्हणजे याचं पाप ज्यानं युद्धाची सुरुवात केली त्याला. सर्व केली युद्धाची सुरुवात कोणी केली? खरं सांगला, काश्मीरला फिरायला गेलेले माणसं त्यांच्याजवळ काय माहित होतं, सहज गेले. काही लोक म्हणतात, काश्मीरला कशाला फिरायला जाव? अरे काश्मीर आमचा आहे. आमच्या देशात फिरायला बंदी करणारे तुम्ही कोण? बरेच लोक हे नवरा बायको काश्मीरला कशाला जाव फिरायला? काही लोक आगाऊच बोलतात, तिकडे कशाला फिरायला का? न जायला काय झालं? बंदी का? फिरायला जाणं दोष नाही, निष्पाप लोकांवर गोळीबार करणं हा दोष आहे. आणि त्या गोळीबाराचं कसं उत्तर दिलं तुम्हाला माहित आहे. आणि आता जरी शांती धरली असली, पुन्हा जर काही केलं तर पुढचं उत्तर याच्यापेक्षा भारी आहे. हा, कशी गंमत असते मला, पुढची व्यक्ती जशी आहे तसंच त्याला वागावं लागतं, हा शास्त्राचा नियम आहे. बैल जर नांगराला चलना गेला तर बैलाला काटकानच मारावं लागते, त्याला दुसरी भाषा कळत. तुम्ही कसं करता नांगरांतळी? बैल चलना गेल्यावर समोरून बैलाला म्हणता काय, कसं करावं, हे 2 तास आणि असं करू नका, आणि तुम्ही चांगल्या घरची असं म्हणता का बैलाला? तसं सांगून ना 2 रट्टे हाणले की त्याला कळतंय. तसं काही काही लोक बैलासारखेच आहेत, यांना सांगून कळत नाही. मला वरून मिसाईल सोडली मग यांचं डोकं जागेवर होते. नाठाळाचे काठी देऊ माता, त्याला दुसरा पर्यायच नाही. आणि म्हणून 4थं संकट धर्म संकट. काय करावं माणसाला कळत नाही, इकडे जाऊ ते कळणार, तिकडे जाऊ. अशा वेळेला सुद्धा परमात्मा त्या धर्म संकटामध्ये काय करतो? नक्की मदत करतो. आणि 5वं संकट आहे प्राण संकट आहे. महाराज म्हणाले काही भक्तावर प्राण संकट. मीराबाईला विष दिलं, हे प्राण संकटच. प्रल्हादावर तर सगळ्या प्रकारचे प्राण संकट आले. प्रल्हादाला किती प्रकाराने मारलं बघा तुम्ही. कड्याहून ढकलून दिलं है ना, विष पाजलं, अग्नीत टाकलं, हातीच्या पायाखाली तोडविलं, करून ते सगळे प्रकार केले. पण प्रल्हादाचा प्राण काही गेला नाही. तुकाराम महाराज सांगतात, प्राण संकट आलं तरी परमात्मा वाचवतो. फक्त शर्त एवढीच आहे, एक मुद्दा सांगतो, कीर्तन संपतो. काय शर्त आहे? या सगळ्या संकटातून जर देव वाचवित असेल तर आम्हाला वाचविल की नाही, बस एवढाच मुद्दा. बस झालं. आता आम्हाला वाचविल की नाही एवढं तुम्ही घंटा झाला सांगायला. 5ही संकट देव निवारण करतो. देवाचं भजन करावं. पडता जडबारी मग आमचं करील की नाही, त्याच्यातच उत्तर आहे. ते म्हणाले, देव हाक मारल्याबरोबर येतो, पण कोणही हाक मारल्यावर येणार, दासानं हाक मारावा. अडचणीत आहे. दासानं हाक मारली तर येतो, नाहीतर येत नाही. आपल्या देशामध्ये नरेंद्र किती जणांचं नाव आहे?
हा, शेकडो माणसं आहेत नरेंद्रचे. काही काही नरेंद्र नावात अपार ताकद आहे की नाही. नुसतं नरेंद्र जरी लिहिलं तुम्हाला जे म्हणील ते मिळते मला, त्या नावाची ताकद आहे. ते बऱ्याच लोकांचे नाव नरेंद्र आहेत, तंबाखू सुद्धा उदार मिळणार. काय झालं, त्या नावात ताकद नाही. तस परमात्म्याला हाक मारल्यावर देव धावून येतो, पण आपल्याला येईल काय? महाराज म्हणाले नाही, तुमचं एक गोष्टीच असावं लागेल. बँकेत पैसे मिळतात, पण कोणाला? ज्याची ठेव असेल त्याला. ज्यानं बँकेत पैसे तर ठेवलेच नाही त्याला पैसे मिळत नाहीत. म्हणून महाराज म्हणाले धावून येतो देव, पण कोणाला? दासी आठवाला भारी. तुम्ही जर दास असताल तर देव धावून येतो. मग आता प्रश्न आहे, आता देव धावून येण्याकरता आम्हाला काय व्हावं लागेल? दास व्हावं लागेल. आता दुसरा प्रश्न, दास व्हायकरता काय करावं लागेल? सांगा की पटकन. आता कीर्तन सोडून द्यायचे आपल्याला. देवाचा दास व्हायचे आपल्याला काय करावं लागेल? आमच्या संतांनी सांगितले, देवाचा दास व्हायचा असेल तर 4 गोष्टी करावं लागतात. हे 4 गोष्टी केल्याशिवाय देवाचं दास्यत्व कबूल होत नाही. हा दास आहे असं देव कधी म्हणतो? तुमच्यामध्ये 4 गुण असतील तर. तुम्हाला इंजिनियरच्या नोकरीला कधी घेतात? इंजिनियरचा इंटरव्ह्यू चालू होता म्हणे, आणि एक पोरग गेले. त्याला विचारलं त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यानं, तुमचं ते काय डिप्लोमा झालाय काय? झालं नाही म्हणलं. मग तुम्हाला इंजिनियरच्या नोकरीचा काय अनुभव आहे का? अजिबात अनुभव नाही. शिक्षण कुठं झालंय? मी शाळेतच गेलो नाही म्हणलं. मग इंटरव्ह्यूला तुम्ही कशाला आलात? नाही, तुम्ही माझी वाट बघताल, वाट बघू नका म्हणून सांगा. त्याला काही अर्थ आहे का? मला सांगा, त्याला काही अर्थ नाही. तसं देवाचा दास होण्याकरता काय करावं लागते याचा काही फॉर्म्युला आहे. आमच्या शास्त्रांनी दास कसं व्हावं सांगितलंय. त्या दासाच्या गोष्टी आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. आपण त्याचा विचार करू. 2 मिनिटं पांडुरंगाचं भजन करा. विठोबा